मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपल्याला मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलबद्दल माहिती पाहायची आहे. आत्तापर्यंत आपण डोबेरायनचा ट्रेड्स, न्यूलँडचा ऑक्टिव्स, नेक्स्ट पॉईंट ऑफ द चॅप्टर इज मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. याच्यानंतरचा पॉईंट आहे मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल. हा एक पर्टिक्युलर टेबल आहे. या टेबलमध्ये वेगवेगळी इलिमेंट एका सिस्टीमप्रमाणे एक सिस्टमॅटिकली अरेंज केलेले आहेत. तो टेबल म्हणजे मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल आहे. तर हु इज अ मेंडेलिव्हज? मेंडेलिव्हज इज अ रशियन सायंटिस्ट. नेम ऑफ द मेंडेलिव्हज इज अ Dmitry Mendeleev, and he developed the periodic table of elements during the period of 1869 to 1872. तर या पिरियडमध्ये मेंडेलिव्हजनी एक पिरियॉडिक टेबल तयार केला. त्या पिरियॉडिक टेबलला मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल असं म्हणतात. मग या पिरियॉडिक टेबलमध्ये एलिमेंटची अरेंजमेंट कुठल्या बेसवरती केली? तर या पिरियॉडिक टेबलमध्ये एलिमेंटची अरेंजमेंट मास नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे केलेली आहे. मग फक्त मास नंबरच्याच बेसवरती अरेंजमेंट केली का? तर नाही. कारण मास नंबरच्या बेसवरती अरेंजमेंट तर न्यूलँडनी पण केलेली होती. मग त्याच्यापेक्षा मेंडेलिव्हजनी वेगळं काय केलं? तर त्याच्यापेक्षा मेंडेलिव्हजनी वेगळं असं केलं की मास नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे अरेंजमेंट करत असताना त्यांनी या पिरियॉडिक टेबलमध्ये जी काही एलिमेंट्स येत होती are those well-known element in this periodic table shows the chemical and physical properties of elements. तर त्या एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टी, त्या एलिमेंटच्या फिजिकल प्रॉपर्टीचं सुद्धा मेंडेलिव्हजनी ऑब्झर्वेशन केलेलं होतं. त्याचबरोबर आणखीन एक प्रॉपर्टी मेंडेलिव्हजनी या बाबतीत मेन्शन केलेली आहे. ती म्हणजे जसं पहा, पहिलं कोणती प्रॉपर्टीच्या बेसवरती एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं आहे? ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबरच्या बेसवरती न्यूलँड्सनी पण केलेलं आहे. मग यांनी वेगळं काय केलं? तर यांनी ॲटॉमिक मास नंबर त्याचबरोबर केमिकल प्रॉपर्टी आणि फिजिकल प्रॉपर्टी एलिमेंटच्या, त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची प्रॉपर्टी त्यांनी मेन्शन केलेली आहे. ते म्हणजे या पिरियॉडिक टेबलमध्ये जे काही एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स वेगवेगळे कंपाऊंड तयार करतात. डिफरंट टाइप्स ऑफ कंपाऊंड इज मेड बाय सम एलिमेंट्स. So what kinds of the compounds? These compounds are known as hydrides and oxides. काय नाव? हायड्राइड्स अँड ऑक्साईड. तर काय आहे ते हायड्राइड आणि ऑक्साईड याच्याबद्दल एक 2 मिनिटात आपण बोलूयात. हायड्राइड म्हणजे कुठल्याही एलिमेंटसोबत हायड्रोजन अटॅच होणे अकॉर्डिंग टू देअर व्हॅलेन्सी, व्हॅलेन्सीच्या बेसवरती. आता प्रश्न असाही येतो आपल्याला, व्हॅलेन्सी ही आपल्याला माहिती आहे, पण त्या काळात मेंडेलिव्हजला व्हॅलेन्सीचा कन्सेप्ट माहिती नव्हता. म्हणून त्यांनी काही एलिमेंटचे हायड्राइड आणि ऑक्साईड मेन्शन केलेत. फॉर एक्झाम्पल, आरला एच कनेक्ट केला आहे. मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये आर नावाचा एलिमेंट कन्सिडर केला आहे. तर R2O इथं RH आहे. दिसत नसेल तर परत ते पुसले तो RH. इट इज अ कंपाऊंड ऑफ एलिमेंट्स आणि त्याच्यासोबत हायड्रोजन आहे, म्हणजे एलिमेंटचा हायड्राइड, एलिमेंटचा ऑक्साईड, हे 2 कंपाऊंड आहेत. हा एलिमेंटचा हायड्राइड आहे, हा एलिमेंटचा ऑक्साईड आहे. तर ही प्रॉपर्टी मेंडेलिव्हजनी त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये एलिमेंटचं क्लासिफिकेशन करत असताना मेन्शन केलेलं आहे. आर म्हणजे एलिमेंट, एच म्हणजे हायड्राइड आणि ओ म्हणजे ऑक्साईड, असं मेंडेलिव्हजनी मेन्शन केलेलं आहे. त्याचबरोबर आणखीन काही त्या प्रॉपर्टीज त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आहे मेल्टिंग पॉईंट्स, त्या हायड्राइड किंवा ऑक्साईडचे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट्स आणि डेन्सिटी.
म्हणजे पिरियॉडिक टेबलमध्ये जे काही इलिमेंट्स मेंडेलिव्हजला पाहायला मिळाले त्याचे हायड्राइड्स आणि ऑक्साईड, त्या हायड्राइडचे किंवा त्या ऑक्साईडचे मेल्टिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट ऑफ देअर हायड्राइड और ऑक्साइड, मेल्टिंग पॉईंट ऑफ द boiling point of the hydride or oxide and densities of hydrides or oxides of the elements. तर अशा प्रकारे या मुद्द्याच्या आधारे मेंडेलिव्हजनी या एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. मग हे एलिमेंट्स, किती एलिमेंट्स माहिती होती? 63 एलिमेंट्स. मग ही 63 एलिमेंट मास नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे अरेंज केली असता सम फाउंड एलिमेंट्स विच आर अरेंज increasing order of their atomic masses, and after that Mendeleev's found the chemical and physical properties of elements. म्हणजे जेव्हा मेंडेलिव्हजनी या 63 एलिमेंटचं सिस्टमॅटिकली क्लासिफिकेशन करायला सुरुवात केली, सिस्टमॅटिकली अरेंजमेंट करायला सुरुवात केली, अशा वेळेस या एलिमेंटच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीचं एका सर्टन इंटरवलनंतर, एका सर्टन फिक्स इंटरवलनंतर त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीचं, कोणत्या प्रॉपर्टी? फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीचं मेंडेलिव्हजला रिपिटेशन पाहायला मिळायला लागलं. काय पाहायला मिळायला लागलं? रिपिटेशन पाहायला मिळायला लागलं. आणि मग हे रिपिटेशन कसं, म्हणजे यांनी कसं मांडलं? फॉर एक्झाम्पल ते पण आपण थोडंसं एक एक्झाम्पलमध्ये पाहू. फॉर एक्झाम्पल जसं बघा आता या ठिकाणी मी मांडलेलं आहे. इथं मी थोडंसं ABCDच्या, आता या ABCDला आपण एलिमेंट गृहीत धरू शकता, आपण एलिमेंट कन्सिडर करू शकता. ए नावाचा एक एलिमेंट, बी नावाचा एक एलिमेंट, सी नावाचा एक एलिमेंट, हे त्या एलिमेंटचे सिम्बॉल आहेत असं आपण जर कन्सिडर केलं तर मग मेंडेलिव्हजने काय केलं? ही मास नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे एलिमेंट मांडलेली आहेत. मग हे मांडत असताना त्यांनी पहिला एलिमेंट मांडला, त्याच्यानंतर दुसरा एलिमेंट मांडला, त्याच्यानंतर तिसरा एलिमेंट मांडला, त्याच्यानंतर चौथा एलिमेंट मांडला, त्याच्यानंतर पाचवा एलिमेंट मांडला, आणि जेव्हा त्यांनी 6वा एलिमेंट या ठिकाणी मांडला तर हा जो 6वा एलिमेंट आहे, या 6व्या एलिमेंटच्या फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी ह्या पहिल्या एलिमेंट सारख्या पाहायला मिळाल्या, म्हणून हा जो 6वा एलिमेंट आहे त्याने लगेच दुसऱ्या लाईनला मांडला. म्हणजे पहिली लाईन तयार झालेली होती, एवढ्या एलिमेंट्स नंतर एक एलिमेंट असा पाहायला भेटला मेंडेलिव्हजला की तो एलिमेंट्स हा पहिल्या एलिमेंट सारखा. इथं मात्र काळजीपूर्वक लक्षात ठेवा, इथं ऑक्टिव्हचा कन्सेप्ट येत नाही, कारण ऑक्टिव्हजमध्ये प्रत्येक 8वा एलिमेंट हा पहिल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी रिप्रेझेंट करत होता, पण या ठिकाणी तो कन्सेप्ट नाही आहे. इथं पहिला असू शकतो, दुसरा असू शकतो, तिसरा असू शकतो, चौथा असू शकतो, कितवाही असू शकतो, असं काही कंपल्सरी नाही. याही ठिकाणी मी अंदाजे दाखवतो आहे. म्हणजे पहिला एलिमेंट हा याचा मास नंबर 1 आहे, दुसरा एलिमेंट मास नंबर 2 आहे, हा 3 मास नंबर असणारा, 4 मास नंबर असणारा, 5 मास नंबर असणारा, पण ज्याचा मास नंबर 6 आहे तो 6 मास नंबर असणारा एलिमेंट हा पहिला मास नंबर असणारा, ज्याचा मास नंबर 1 आहे, त्याच्यासारख्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी दाखवायला लागला. त्याच्यामुळं तो एलिमेंट त्या लाईनमध्ये न ठेवता मेंडेलिव्हजनी तो एलिमेंट उचलून पहिल्या एलिमेंटच्या खाली मांडायला सुरुवात केली, आणि त्याच्यानंतर पुन्हा येणारे इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे येणारे सर्व एलिमेंट त्यांनी मांडायला सुरुवात केली. मग इथं F आला, इथं G आला, इथं H आला, इथं I आला, J आला, K आला, त्याच्यानंतर L आला. हे मास नंबर इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणेच आहेत. जेव्हा L आला तर Lचा ॲटॉमिक मास नंबर 12 आहे. तर 12 ॲटॉमिक मास नंबर असणारा एलिमेंट्स हा याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी, जसं की एच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी आहेत,
जसं की एफच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी अगदी तशाच प्रकारच्या एलच्या सुद्धा केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी पाहायला मिळाल्या. म्हणून तिथून पुढं जो येणारी लाईन होती ती कट केली. तिथून पुढे येणारे जे एलिमेंट्स होते सिरियली ते कट केले आणि त्याच्यानंतरचे सर्व एलिमेंट्स तिसऱ्या लाईनला ठेवलेली आहे. आणि अशा प्रकारे मेंडेलिव्हजनी त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये 63 एलिमेंटचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. या 63 एलिमेंटचं डिस्ट्रीब्युशन करत असताना मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये उभे कॉलम आणि आडव्या ओळी तयार झाल्या. व्हर्टिकल कॉलम अँड हॉरिझॉन्टल रो तयार झाले. तर या व्हर्टिकल कॉलमला मेंडेलिव्हजनी ग्रुप असं नाव दिलेलं आहे. तर हॉरिझॉन्टल रोला त्यांनी पिरियड असं नाव दिलं. आणि मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये 8 व्हर्टिकल कॉलम आहेत. म्हणजे 8 ग्रुप मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारची अरेंजमेंट मेंडेलिव्हजनी या पिरियॉडिक टेबलमध्ये केलेली आहे. आणि मग याचा अर्थ आता तुम्ही काही मिनिटापूर्वी पाहिलं की एका पर्टिक्युलर इंटरवल नंतर आपल्याला या ठिकाणी रिपिटेशन पाहायला मिळतात. आणि हे असं ऑब्झर्वेशन केल्यानंतर मेंडेलिव्हजनी एक स्टेटमेंट मांडलेली आहे. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. प्रत्येक पिरियडमध्ये ॲटॉमिक मास इन्क्रीज होत जातो आणि ॲटॉमिक मास इन्क्रीज होत जातो. पण प्रत्येक पिरियडमध्ये असणाऱ्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज मात्र डिफरंट आहेत. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स ऑफ द पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ॲटॉमिक मासेसनुसार त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज काय होतात, बदलतात. असं कोण सांगितलं? असं मेंडेलिव्हने सांगितलं. आणि या मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये व्हर्टिकल कॉलम आहेत. त्या व्हर्टिकल कॉलमला ग्रुप म्हणतात. तर हॉरिझॉन्टल रो आहेत. हॉरिझॉन्टल रोला पिरियड म्हणतात. आणि मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये किती व्हर्टिकल कॉलम सांगितले मी? 8. अशा प्रकारचं हे मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलचं डिस्क्रिप्शन आहे. आय होप आपल्याला या सर्व गोष्टी समजल्या असतील अशी मी आशा ठेवतो. आणि बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरला घेऊ. थँक्यू. थँक्स अ लॉट.